गाईज वेलकम. आज संडेचा ब्लॉग चालू करते. वडापाव खायला जाऊ. दुपारचे वाजले आहेत 2. ते का 2 वाजता आम्ही चाललो आहे वडापाव खायला. आणि इथे वाट बघतोय अथर्वची. अथर्व काय अजून आला नाही. माझ्याबरोबर सार्थक आहे. सार्थकचे हाय टू कॅमेरा. त्याच्यात काय दिसत असेल देव झालं. आता आपण अथर्व आल्यावर गाडीवर भेटू. आला अथर्व पण आला. चलो निघूया. ब्लॉगमध्ये यायचं होतं ना तुला. हाय बोल हाय. ब्लॉगमध्ये यायचं होतं ना मागच्या वेळेस. आला आता. कसला हसतोय होतं आलात त्या गावाला. वडापाव खाते कमी करते जिम करते तो. पण आता इथे वडापाव खाल्ला. त्याचा वडापाव छान होता. वडापाव बारके बारके पोरं आहेत. पोरं एक्सायटेड झाले आम्हाला. वडापाव खाता खाता आता प्लॅन ठरला. हो कॉन्टिनेंटल. तर वडापाव खाता खाता आता असा प्लॅन ठरला की रिहीला जायचं फिरायला. चिल करा. तर आपण आता चाललो रिहीला बसून चिल करायचं. क्रेटा आणि त्यांचं अप्पर डिप्पर सोबतचं ऑप्शन नेहमीच बघायला भेटतं. आपण आत्ता पाहिजे. त्या दिवशी मी आहे ना याच्यावरून येत होतो रांजणगाववरून. माझ्या शेजारी ZX10 वाला होता. सॉरी Z900 वाला होता. तर सिग्नलला शेजारी थांबलो. मी गाडीचं किल स्विच बंद केलं. 120 सेकंडचा तो हे होता. म्हटलं 2 मिनटं कुठं चालू ठेवायची. त्याची गाडी चालूच. मी बंद केलं. त्याने बघितलं माझ्याकडं. मी त्याच्याकडे बघितलं. मी काचवरती केली. तो म्हणतोय गाडी असं बंद नाही करणे का सिग्नल पे, इंजिन खराब होता है. म्हटलं ठीक आहे. नकलचं काय सिग्नलवर आलं तर ते म्हणजे असेल कदाचित बरोबर पण असेल. त्याच्या गाडीसाठी बरोबर आहे कारण का त्यांना बॅटरी लगेच जाऊन होती. हां Z900साठी ती गोष्ट ठीक आहे. पण इथे कसली गर्दी झाली. निसर्ग हॉटेल पिसल मिसळ. आपण आता वळालो तिरंगुटचा रस्ता सोडून रिहेकडे चाललो आता. चिल करायला खूप छान जागा आहे ती. रस्ता वगैरे पावसामुळे खूप मस्त झाला आणि बनवला पण आहे. बऱ्याच दिवसांनी येतं या रोडला. तसं की वातावरण तर खूप मस्त झालं. वातावरण असं झालं आहे की गर्लफ्रेंडसोबत यायला पाहिजे. पण मी फिरतोय या नालायकांसोबत. दिवसच चालू आहे. हां पाणी फुल आहे. कुठे दिसतंय. हां दिसतंय. तो रिहेड आहे. तुम्हाला कॅमेरा दिसत नसेल वाईड अँगलमुळे. तुम्हाला डायरेक्ट पोचल्यावरच आपण. लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा सार्थकचा फोन हरवला होता या इथून. तर यावेळेस बघू अजून काय आठवण घेऊन जाते. होप सो अशी काय आठवण नको न्यायला कोणाची. नुकसान कोणाला करायचं. अथर्वला तसं पण नवीन फोन घ्यायचं. अथर्वला घरी सांगायला कारण भेटेल. फोन हरवला. बाप म्हणाल वडापाव खायला गेलो होता फोन कुठं हरवून आला. वडापावची किंमत 10,000 रुपये पडली रे. काय करायचं आपल्या ब्लॉगमध्ये दुसरं काही येत नाही. भेटलं की हाय करायचं एवढंच येतं. रिहे डॅमला आलो इथे जरासं चिल करतोय. तुम्ही पण नजारा बघून घ्या कसा आहे रिहे डॅमचा. तोपर्यंत आम्ही आमचं गप्पा मारतो, मजा करू.
रेड डॅमचं निवांत वेळ घालून आता परत घराकडे निघालो आपण. परतीचा रस्ता धरला आहे आणि याला बापूजी बुवा घाट म्हणतात. आत्ता जिथे आहोत ते घाट म्हणजे थोडासा डोंगरातला रस्ता, दोन्ही साईडला मस्त गाडी आहे. हां ठीक आहे. तर गाडी खाली लागली आता. ATMचा हाच प्रॉब्लेम आहे, खाली लागतं गाड्या. थोडं जास्त उंचवटा आला की खाली डबल हवेच असतात. घाट संपला की हिंजवडी चालू आहे. तो गाईज इथेच आपण ब्लॉग संपवूया.